So once again, very warm welcome. Good afternoon to all of you. तर या ठिकाणी आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड नावाचा चॅप्टर स्टार्ट केलेला आहे. सर्वांना माहिती आहे, सांगायची आवश्यकता नाहीये. 7 मार्काचा चॅप्टर आहे. ओके. आणि प्रत्येक लेक्चर मध्ये आपलं तेच चालू आहे. तेच चालू आहे म्हणजे 7 मार्काचा चॅप्टर आहे हाय डायलॉग. कारण की चॅप्टर छोटा आहे. याच्यामधला मोस्ट ऑफ पार्ट डिलीट झालेला आहे. महत्वाचा चॅप्टर आहे आणि आपल्याला स्किप करायचा नाहीये. याच्यावर जे न्यूमरिकल आहेत ते एकदम इझी वाले न्यूमरिकल आहेत. डेरिव्हेशन बी खूप इझी वाले आहेत. आज एक आपण डेरिव्हेशन बघणार आहोत, प्रेशर इनसाइड द लिक्विड ड्रॉप किंवा प्रेशर इनसाइड द सोप बबल. एकदम महत्वाचं डेरिव्हेशन आहे. 3 मार्काला डेरिव्हेशन खूप वेळेस बोर्ड एक्झाम मध्ये विचारलं गेलेलं आहे. त्याच्यापूर्वी आपण काय करूया, 1-2 थेरॉटिकल क्वेश्चन्स कव्हर अप करूया. तर सर्वात पहिले आपण मागच्या लेक्चर मध्ये आपण काय काय डिस्कस केलं 1-2 मिनिटांमध्ये रिव्हिजन करूया आणि त्याच्यानंतर आपण लेक्चरला सुरुवात करूया. यस, इज दिस ओके टू ऑल ऑफ यू? यस ऑर नो मला सांगा. येस सर. ओके. दिवाळीचे लाडू जास्तच खाल्ले वाटते, आवाजच निघत नाही कोणाचा. चला ठीक आहे. तर या ठिकाणी क्वेश्चन तुम्हाला दिसत आहेत. तत्पूर्वी आपण मागच्या लेक्चर मध्ये काय काय डिस्कस केलं थोडं रिवाइज करूया. कारण की रिव्हिजन आपण केलं तर आपल्याला समजेल, अन्यथा बस इकडून तिकडून तिकडून इकडं बस काहीच नाही, मग असं होऊन जाईल आणि आपलं तसं नाही झालं पाहिजे. तर कुठे गेला आपलं? येस, मागच्या लेक्चर मध्ये सर्वात पहिल्यांदा आपण डिस्कस केलं, डिस्कस अ व्हेरियस कंडिशन्स व्हेन अ लिक्विड ड्रॉप ऑन अ प्लेन सॉलिड सरफेस will either form a droplet on the surface or a spread, that is the spread on the surface. ओके, म्हणजे लिक्विड एखाद्या आपण सॉलिड वर जर समजा आपण पोअर केलं तर त्या ठिकाणी ड्रॉपलेट फॉर्म होईल का किंवा ते लिक्विड स्प्रेड होईल का हे आपण स्टडी केलं. तर या ठिकाणी आपण काय केलेलं होतं, एक लिक्विड ड्रॉप आपण घेतला होता. या ठिकाणी ही डायग्राम बघा, एक लिक्विड ड्रॉप घेतला होता आणि त्या ड्रॉपलेटवर कोणकोणते फोर्सेस ऍक्ट होतात, तर त्या फोर्सेसमुळे सरफेस टेन्शन किती ऍक्ट होतं, T1, T2, T3 आपण बघितलं होतं. त्याच्यानंतर अजून आपण T3 ला रिझॉल्व्ह केलं. 2 कंपोनेंट मध्ये एक होता T3 कॉस थिटा आणि दुसरा होता T3 साइन थिटा. ओके, तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, एक अँगल घ्यायचा आहे. कारण की डायग्राम मध्ये अँगल घ्यायला विसरलो मी, तर तुम्हाला एक करेक्शन करायचंय. या ठिकाणी तुम्हाला इथं थिटा लिहायचंय. कारण की हा अँगल थिटा असेल तरच राजांनो हा T3 कॉस थिटा होतो आणि हा T3 सॉरी तो T3 वरचा जो आहे तो T3 साइन थिटा होतो आणि खालचा T3 कॉस थिटा होतो. बिकॉज ऍडजसंट साइड ही कॉस थिटा असते, अपोजिट ही ऍडजसंट ही कॉस थिटा असते आणि अपोजिट काय असते, यस साइन असते. ओके, हे आपण बघितलं होतं. त्याच्यानंतर याच्यामध्ये 4 कंडिशन बघितल्या होत्या. हा फॉर्म्युला आल्यानंतर कोणता फॉर्म्युला, कॉस थिटा इक्वल्स टू T2 मायनस T1 अपॉन T3. हा फॉर्म्युला कसा आला हे सगळं मी मागच्या लेक्चर मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. जर समजा तुम्ही मागचे लेक्चर बघितलं नसेल तर तुम्ही नंतर बघू शकता. ओके ठीक आहे. तर या ठिकाणी आपण कंडिशन बघितल्या होत्या, या 4 कंडिशन बघितल्या होत्या आणि शेवटच्या कंडिशन मध्ये आपण म्हणलं होतं, जर समजा T2 मायनस T1 हा ग्रेटर दॅन T3 असेल तर कॉस थिटा ग्रेटर दॅन 1 असतो आणि अशामुळे दिस इज इम्पॉसिबल असतं. त्याच्यामुळे लिक्विड काय होईल, लिक्विड इज स्प्रेड ओव्हर द सॉलिड सरफेस अँड द ड्रॉप विल नॉट फॉर्म. त्याच्यामुळे ड्रॉप हा फॉर्म होणार नाहीये. यस, इथपर्यंतचा पार्ट सर्वांना समजला होता का? मला यस और नो सांगा. सर्वांना समजला होता? संजीवनी, नेहा? येस सर. यस वैभव? यस व्हेरी सर. यस यस गुड. तर आता याच्यानंतर आपण 2 मार्काचा क्वेश्चन बघणार आहोत. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आणि अशा थेरॉटिकल जो क्वेश्चन आहे खूप वेळेस एक्झाम मध्ये विचारला गेलेला आहे आणि अगदी 2 मार्कला क्वेश्चन आहे. 4च पॉईंट तुम्हाला लिहायचे फक्त. बघा या ठिकाणी कोणता क्वेश्चन आहे, गौर से देखिए इस क्वेश्चन को आपको अच्छे तरीके से रीड करना है. स्टेट द फॅक्टर्स अफेक्टिंग द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. काय म्हणले, स्टेट द फॅक्टर्स अफेक्टिंग द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. अँगल ऑफ कॉन्टॅक्टची डेफिनेशन सर्वांना माहित आहे. बरं ठीक आहे, डेफिनेशन जरी समजा विसरली असेल पण तरी पण तुम्हाला अँगल ऑफ कॉन्टॅक्टचा जो कन्सेप्ट काय असतो ही गोष्ट तुम्हाला माहिती झालेली आहे. ओके, रफली मी तुम्हाला सांगतो काय असतो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ओके, 1 मिनिट, कुठे गेला आपलं, अरे ये क्या हो रहा है, ऐसे मत कर यार. हाँ चल जल्दी फटाफट, हमारे पास पहले यार टाइम बहुत कम है. हा, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय असतो, काहीच नसतो. बघा या ठिकाणी काय असतं, आपण सर्वात पहिल्यांदा डिस्कस केलं, एक लिक्विड आहे, लिक्विडचा सरफेस असा आहे. याला समजा जर तुम्ही टँजंट ड्रॉ केला, ओके, द टँजंट ड्रॉन टू द फ्री सरफेस ऑफ द लिक्विड अँड द सॉलिड. आता अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे काय आहे, द अँगल बिटवीन द टँजंट ड्रॉन टू द फ्री सरफेस ऑफ द लिक्विड अँड द सॉलिड.
ओके, म्हणजे हा येतो. आता हा आपण टँजेंट जो ड्रॉ केलेला आहे, हा 80 म्हणजे काय आहे टँजेंट. द टँजेंट ड्रॉन टू द फ्री सरफेस ऑफ द लिक्विड अँड द सॉलिड याच्यामधला जो अँगल असतो, तो असतो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्टची डेफिनेशन सांगताना मी तुम्हाला एक पॉइंट सांगितला होता. कोणता? द अँगल शुड बी मेजर्ड विदिन द लिक्विड. म्हणजे या ठिकाणी हा अँगल येतो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ओके, मग या ठिकाणी त्यांनी काय म्हणलंय आपल्याला? स्टेट द फॅक्टर्स अफेक्टिंग अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. अँगल ऑफ कॉन्टॅक्टवर कोणते फॅक्टर डिपेंड आहेत किंवा अँगल ऑफ कॉन्टॅक्टला कोणकोणते फॅक्टर अफेक्ट करतात, ओके, त्याला परिणाम करतात, त्याच्यामुळे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट चेंज होऊ शकतो. ही गोष्ट आपल्याला बघायची आहे आणि 2 मार्काचा हा क्वेश्चन आहे. तर तुम्हाला या ठिकाणी क्वेश्चन लिहून घ्यायचा आहे. माझ्यासोबत तुम्ही क्वेश्चन लिहून घ्या. स्टेट द फॅक्टर्स अफेक्टिंग द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. 2 मार्काचा क्वेश्चन आहे आणि या क्वेश्चनला तुम्ही काय करा, या ठिकाणी IMP मार्क करा. जरी समजा हा क्वेश्चन एखाद्या वेळेस समजा बोर्ड एक्झाम मध्ये विचारला गेला नाही, तरी पण सीईटी मध्ये खूप सारे चान्सेस आहेत एमसीक्यू मध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. म्हणजे काय? टेम्परेचर वाढवलं तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय होईल? जर समजा आपण इम्प्युरिटीज वाढवली किंवा इम्प्युरिटीज ऍड केली तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय होईल? ह्या गोष्टी एमसीक्यू मध्ये विचारल्या जातात. बोर्ड एक्झाम असो, नीट असो किंवा सीईटी असो. ओके, चला ठीक आहे. कारण की मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत आहे, बोर्ड एक्झाम हे तुमचं फायनल नाहीये, नीट किंवा सीईटी आहे. तर खूप सारे मुलं सीईटीचा अभ्यास करत आहेत, तर त्यांच्यासाठी ही महत्वाचा पॉईंट आहे. ओके, तर बघा याच्यामध्ये पहिली लाईन, द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिपेंड्स ऑन द फॉलोइंग फॅक्टर्स. आता ही पहिली लाईन काही पाठ करायची आवश्यकता नाही, सर्वांना माहित आहे. आणि भरपूर साऱ्या क्वेश्चन मध्ये अशा टाईपच्या लाईनी तुम्हाला लिहायच्या असतात. जर समजा काही क्वेश्चन विचारला असेल तर द दिस फिनॉमिनन इज ऍज फॉलोज, किंवा तुम्हाला जर एक्सप्लेन करायला सांगितलं, एक्सप्लेन द सेंट्रिपिटल फोर्स, तर तुम्ही लिहू शकता द सेंट्रिपिटल फोर्स दॅट इज द कन्सेप्ट ऑफ द सेंट्रिपिटल फोर्स इज ऍज फॉलोज. मग त्याच्यानंतर एक पॉईंट असं तुम्ही त्याला डेकोरेटिव्ह टाईप बनवू शकता. म्हणजे जर समजा एखाद्या वेळेस तुम्हाला काही आठवत नसेल तर अशा टाईपचे तुम्ही सेंटेन्सेस ऍड करू शकता आणि तुमच्या आन्सरला तुम्ही जास्त पद्धतीनं एक्सपांड करू शकता. ओके, तर या ठिकाणी द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिपेंड्स ऑन द फॉलोइंग फॅक्टर. तर याच्यामध्ये आता पहिला पॉईंट काय आहे बघा. ओके, द नेचर ऑफ द लिक्विड अँड द सॉलिड इन कॉन्टॅक्ट. आता सर्वात पहिल्यांदा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कशावर डिपेंड असतो? काय असतो? अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, ज्याला आपण थीटा म्हणूया. ओके, आपण थीटाच म्हणतो. तर हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट सर कशावर व्हॉइस डिपेंड ब्रेक असतो? होतो. ओके, व्हॉइस ब्रेक होते, 1 मिनिट. यस, ओके, गुड ऑब्झर्वेशन. तर या ठिकाणी आपण कुठपर्यंत होतो? तर पहिला पॉइंट आपला होता द नेचर ऑफ द लिक्विड अँड द सॉलिड इन कॉन्टॅक्ट. म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कशावर डिपेंड असतो? सर्वात पहिल्यांदा ऑफकोर्स यार ये जाहिर सी बात है, जो हम लिक्विड यूज कर रहे हैं उसके ऊपर डिपेंड रहेगा. एंड वो जो लिक्विड है जिसके साथ कॉन्टैक्ट में आ रहा है, मतलब सॉलिड के साथ कॉन्टैक्ट में आ रहा है, वो सॉलिड हम कौन सा यूज कर रहे हैं? वो हम ग्लास यूज कर रहे हैं, वो हम आयरन यूज कर रहे हैं, या फिर हम लकड़ी यूज कर रहे हैं, या फिर हम कॉन्क्रीट यूज कर रहे हैं, या फिर हम कोई अदर मटेरियल फायबर यूज कर रहे हैं, उसके ऊपर भी डिपेंड होता है. तर ही जाहीर सी बात आहे आणि ही गोष्ट सर्वांना माहिती आहे, आता काही सांगायची गरज नाही. समजा आपण काय केलं, एक आपण ग्लास घेतला आणि या ग्लास मध्ये आपण काय केलं, मिल्क टाकलं. ओके, आणि आपण हा ग्लास कोणता घेतला होता? हा ग्लास आपण काचेचा घेतला होता. त्याच्यानंतर आपण दुसरा एक ग्लास घेतलेला आहे आणि त्या ग्लास आपण कोणता घेतलेला आहे? आपण स्टीलचा ग्लास घेतलेला आहे. ओके, या स्टीलच्या ग्लासमध्ये आपण सेम मिल्क टाकलं तर या ठिकाणी लिक्विड सेम आहे, बरोबर आहे. म्हणजे लिक्विडचं नेचर सेम आहे, लिक्विडचं नेचर सेम आहे, बट या ठिकाणी सॉलिड चेंज झालेला आहे. ही गोष्ट लक्षात येते का तुम्हाला? यस, मग या ठिकाणी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट वेगळा येणार आहे. जर समजा या ठिकाणी आपण स्टील ऐवजी या ठिकाणी जर आपण वूड घेतलं, तर कारण की वूडचा जो रफनेस असतो तो जास्त असतो, म्हणजे फिनिशिंग थोडी कमी असते. लाकडाची सर्वांना माहित आहे, स्टीलची थोडी जास्त असते. ओके, मग या ठिकाणी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय होतो? चेंज होतो. जर समजा मिल्कच्या ठिकाणी तुम्ही समजा मर्क्युरी टाकलं तर ऑफकोर्स यार आपण लिक्विड चेंज केलेलं आहे. जरी समजा आपण ग्लास आपण तोच ठेवला बट लिक्विड आपण चेंज केलं तर त्या ठिकाणी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट चेंज होणार आहे. कारण की सर्वांना माहित आहे मर्क्युरीचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा काय असतो? ऑप्ट्यूस असतो, सर्वात जास्त असतो. आणि वॉटरचा जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असतो तो ॲक्यूट असतो, म्हणजे कमी असतो. ओके, जर समजा आपण लिक्विड चेंज केलं तर ऑफकोर्स जाहिर सी बात है एंगल ऑफ कॉन्टैक्ट चेंज होने वाला है. अगर हम सॉलिड सब्सटेंस को चेंज करते हैं जिसके साथ लिक्विड कॉन्टैक्ट में आ रहा है, अगर हम वही भी चेंज करते हैं तभी भी दोस्तों एंगल ऑफ कॉन्टैक्ट चेंज होता है. म्हणजे सर्वांच्या दिमागात असं फिक्स झालं असेल की द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिपेंड्स ऑन द, याच्यामधला पहिला पॉइंट आपण काय लिहिलं बघा, आपण लिहिलं पहिल्यांदा काय लिहिलं, द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिपेंड्स ऑन द फॉलोइंग फॅक्टर्स. तर या ठिकाणी डबल तुम्हाला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिपेंड्स ऑन लिहायची गरज नाही, कारण की ते आपण म्हणलेलंच आहे फॉलोइंग फॅक्टर्सवर. त्याच्यामुळे डायरेक्ट लिहू शकता द नेचर ऑफ द लिक्विड अँड द सॉलिड इन कॉन्टॅक्ट.
ओके, लिक्विड आणि सॉलिड जो कॉन्टॅक्ट मध्ये येतोय त्याच्या नेचरवर डिपेंड असतो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट कोणता आहे बघा, इम्प्युरिटीज प्रेझेंट इन द लिक्विड चेंज द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. जर समजा या ठिकाणी आता सेकंड पॉईंट काय सांगतो, इम्प्युरिटीज म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिपेंड्स ऑन द इम्प्युरिटीज. ओके, आता सर्वात पहिल्यांदा आपण काय केलं, सॉलिडचं नेचर फिक्स केलं आणि त्याच्यानंतर लिक्विडचं नेचर फिक्स केलं. म्हणजे या ठिकाणी आपण समजा एक काचेचा ग्लास घेतलेला आहे आणि या ग्लासमध्ये आपण काय केलं, पेट्रोल टाकलं. ओके, कशासाठी टाकलं ते विचारायचं नाही, बरं ठीक आहे यार तुमच्या मनावर. चला आपण काय केलं, याच्यामध्ये आपण मिल्क टाकलं. तर या ठिकाणी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय होतो, याचा फिक्स असतो. बट समजा याच्यामध्ये आपण जर एक्स्ट्रा आपण शुगर जर ऍड केली, म्हणजे आपण इम्प्युरिटीज ऍड केली, किंवा याच्यामध्ये आपण सॉल्ट ऍड केलं, किंवा याच्यामध्ये आपण आणखीन काही ऍड केलं, ओके, खारीक असेल, बदाम असेल, काजू असेल, एक्स्ट्रा काही ऍड केलं, तर इम्प्युरिटीज आहेत एक प्रकारच्या. हा, आपल्यासाठी त्या इम्प्युरिटीज नाहीये कारण की आपल्या आरोग्यासाठी चांगल्या आहेत, बट त्या एक प्रकारच्या इम्प्युरिटीज आहेत ना. ओके, त्याच्यामध्ये जर समजा मिल्क मध्ये आपण ऍड केलं तर या ठिकाणी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय होतो, चेंज होतो. म्हणजे या ठिकाणी सर्वांना पॉईंट समजलाय का, मला येस ऑर नो सांगा. द इम्प्युरिटीज प्रेझेंट इन द लिक्विड चेंज द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. यस, पहिला होता नेचर ऑफ द लिक्विड अँड द सॉलिड इन कॉन्टॅक्ट, अँड सेकंड पॉईंट आहे इम्प्युरिटीज प्रेझेंट इन द लिक्विड चेंज द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. त्याच्यानंतर तिसरा पॉईंट डिपेंड आहे सरफेस टेन्शनवर, सॉरी सरफेस टेन्शन नाही, टेम्परेचरवर. ओके, आता बघा या ठिकाणी जर आपण टेम्परेचर समजा वाढवलं तर काय होतं, इन्क्रीज इन द टेम्परेचर ऑफ लिक्विड डिक्रीज इट्स अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. जर समजा आपण त्या सेम लिक्विडचं टेम्परेचर जर वाढवलं तर त्या ठिकाणी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय होतो, डिक्रीज होतो. आणि त्याच्यानंतर चौथा पॉईंट बघा, चौथा पॉईंट काय सांगतो आपल्याला, फॉर अ गिवन सॉलिड लिक्विड सरफेस, फॉर अ गिवन सॉलिड लिक्विड सरफेस द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज कॉन्स्टंट ऍट अ गिवन टेम्परेचर. म्हणजे आपण काय केलं, सॉलिड लिक्विडची जी सरफेस आहे किंवा जी पियर आहे ती आपण चेंज केलं नाही, त्याच्यानंतर आपण इम्प्युरिटीज वगैरे चेंज केलं नाही, आणि आपण टेम्परेचर बी कॉन्स्टंट ठेवलेलं आहे, तर या ठिकाणी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय असतो, कॉन्स्टंट असणार आहे. ऑफकोर्स जाहीर सी बात आहे. म्हणजे आपल्याला काय लिहायचं या ठिकाणी, फॉर अ गिवन सॉलिड लिक्विड सरफेस द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज कॉन्स्टंट ऍट अ गिवन टेम्परेचर. यस, आलं लक्षामध्ये? हे 4 पॉईंट सर्वांना समजले, यस ऑर नो मला सांगा. एकदम इझी पॉईंट आहेत. यस, समजले ऋतुराज? येस सर. ओके, देन दिशा समजले? Yes, sir. ओके, वैभव? येस सर. ओके, दॅट्स ग्रेट. चला ठीक आहे. आणि ज्यांचं नाव घेतलं नाही फुगून बसू नका. लाडू खा, लाडू खाऊन फुगायचं तर काय फुगा. ओके, इट्स अ जोकिंग. कारण की पुढच्या वेळेस तुमचं नाव घेईल, डोंट वरी अबाउट दॅट. नसता बसताना फुगून मम्मी म्हणेल, मा एवढे गुलाबजामुन खाल्ले का माझ्या लेकीने किंवा माझ्या मुलांनी, फुगून बसलाय, डायरेक्ट फुगलेला आहे. ओके, चला ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा, क्वेश्चन, एक्सप्लेन द इफेक्ट ऑफ प्रेझेन्स ऑफ इम्प्युरिटीज ऑन सरफेस टेन्शन ऑफ अ लिक्विड. क्वेश्चन लक्षात आला का सर्वांच्या? ओके, पुन्हा एकदा रीड करतो बघा. एक्सप्लेन द इफेक्ट ऑफ प्रेझेंट ऑफ इम्प्युरिटीज. अच्छा, इफेक्ट एक्सप्लेन करायचा आहे कशाचा, प्रेझेन्स ऑफ इम्प्युरिटीज, ज्या इम्प्युरिटीज प्रेझेंट आहेत त्याचा इफेक्ट आपल्याला काय करायचं, स्टडी करायचा, एक्सप्लेन करायचा आहे. बट कुणावर, ऑन अ सरफेस टेन्शन ऑफ अ लिक्विडवर. म्हणजे त्या लिक्विडचं जे सरफेस टेन्शन आहे त्याच्यावर काय परिणाम होणार आहे, त्याच्यावर काय इफेक्ट होणार आहे जर समजा आपण प्रेझेन्स ऑफ इम्प्युरिटीज चेंज केल्या. ओके, तर या ठिकाणी तुम्हाला सांगतो 3 टाईपच्या इम्प्युरिटीज असतात. यस, क्वेश्चनचा मिनिंग सर्वांना समजला का मला सांगा. ओके, काय आहे बघा, एक्सप्लेन द इफेक्ट ऑफ प्रेझेन्स ऑफ इम्प्युरिटीज. म्हणजे ज्या इम्प्युरिटीज प्रेझेंट आहे तर त्याचा इफेक्ट कोणावर, सरफेस टेन्शनवर काय होतो हे आपल्याला स्टडी करायचंय. 2 मार्काला क्वेश्चन आहे, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ओके, तर सर्वात पहिल्यांदा बघा, इम्प्युरिटीज किती टाईपच्या आहेत. इम्प्युरिटीज असतात 3 टाईपच्या. हे तुम्ही केमिस्ट्रीमध्ये पण शिकलेलं आहे. सर्वात पहिली जी इम्प्युरिटी असते ती कोणती असते, इनसोल्युबल असेल किंवा सोल्युबल असेल. या ठिकाणी आपण काय म्हणूया, सोल्युबल इम्प्युरिटीज असेल. ओके, एक मिनिट. एक मिनिट, हा इथंच तुम्हाला मी या ठिकाणी बघा, इथं आहे सोल्युबल इम्प्युरिटीज. ओके, चल लिहून देऊ का तुम्हाला. ओके, समजा सोल्युबल इम्प्युरिटीज असेल, त्याच्यानंतर दुसरी इनसोल्युबल इम्प्युरिटीज असेल, आणि त्याच्यानंतर तिसरी असते स्पॅरिंगली सोल्युबल इम्प्युरिटीज. याला आपण काय म्हणूया, पार्टली सोल्युबल इम्प्युरिटीज. पार्टली
सोल्युबल इम्प्युरिटीज. बट याचं जे स्टँडर्ड नाव आहे याला आपण म्हणतो स्पॅरिंगली सोल्युबल इम्प्युरिटीज. म्हणजे जी इम्प्युरिटीज अर्धीच फक्त काय होते सोल्युबल होते, स्पॅरिंगली सोल्युबल इम्प्युरिटीज. ओके, मला वाटतं केमिस्ट्री मध्ये तुम्ही शिकलेला आहे सोल्युशन नावाच्या चॅप्टर मध्ये. सोल्युशन नावाचा चॅप्टर झाला का तुमचा? का आयोनिक इक्विलिब्रियम मध्ये तुम्ही शिकला असेल? येस, अशा टाइपच्या इम्प्युरिटीज तुम्ही केमिस्ट्री मध्ये शिकल्या का? मला येस ऑर नो सांगा. नसेल शिकला काय हरकत नाही, तुम्ही पुढच्या चॅप्टर मध्ये शिकणार आहात. ओके, येस, ठीक आहे. बघा या ठिकाणी आता बघा, द इफेक्ट ऑफ इम्प्युरिटीज ऑन अ सरफेस टेन्शन ऑफ लिक्विड कॅन बी आयदर ड्यू टू द सोल्युबल इम्प्युरिटीज ऑर द इनसोल्युबल इम्प्युरिटीज. ओके, आता सरफेस टेन्शन वर कुणाचा इफेक्ट आहे, म्हणजे कशाचा इफेक्ट आहे? इनसोल्युबल इम्प्युरिटीज मुळे इफेक्ट होऊ शकतो किंवा सोल्युबल इम्प्युरिटीज मुळे इफेक्ट होऊ शकतो. ओके, इफेक्ट म्हणजे चेंज होऊ शकतो. तर आता इफेक्ट ऑफ सोल्युबल इम्प्युरिटीज, आता सोल्युबल इम्प्युरिटीजचा इफेक्ट काय असतो हे आपल्याला स्टडी करायचंय. बघा, वेन अ सोल्युबल सबस्टन्स सच ॲज अ कॉमन सॉल्ट, जे आपलं घरचं मीठ आहे, ओके, मीठ म्हणा, यस, NaCl ज्याला आपण काय म्हणतो, सोडियम क्लोराईड म्हणतो, NaCl, किंवा याला आपण मीठ म्हणूया मराठी, शुद्ध मराठी भाषेमध्ये. ओके, तर या ठिकाणी जर समजा आपण सोल्युबल इम्प्युरिटीज मला सांग कोणकोणते आहेत? जसं जी म्हणजे विरघळणारी इम्प्युरिटीज आहे, जसं की मीठ आहे, जसं की NaCl, ओके, त्याला आपण सॉल्ट म्हणूया. त्याच्यानंतर शुगर आहे, त्याच्यानंतर आणखीन काय आहे जे की सोल्युबल होऊ शकतं? येस, एक्सेट्रा. ओके, जर आपण याला डिझॉल्व्ह केलं इन द वॉटर, द सरफेस टेन्शन ऑफ लिक्विड इन्क्रीजेस. जर समजा आपण सोल्युबल सबस्टन्स सच ॲज अ कॉमन सॉल्ट ऑर द शुगर याला जर आपण डिझॉल्व्ह केलं इन अ वॉटर, द सरफेस टेन्शन ऑफ द वॉटर इन्क्रीजेस. म्हणजे जाहीर सी बात आहे, जर समजा आपण सोल्युबल इम्प्युरिटीज याच्यामध्ये आपण घेतलं, समजा सॉल्ट घेतलं, NaCl असेल किंवा शुगर असेल. ओके, या ठिकाणी NaCl असेल और शुगर असेल, याला जर तुम्ही समजा H2O मध्ये, वॉटर मध्ये टाकलं, तर या ठिकाणी काय होतं, सरफेस टेन्शन ऑफ द वॉटर काय होतं, ST, दॅट इज द S.T. काय होतं, इन्क्रीज होतं. ओके, आलं सर्वांच्या लक्षामध्ये? म्हणजे जेव्हा आपण सोल्युबल इम्प्युरिटीज ऍड करतो तर तेव्हा सरफेस टेन्शन काय होतं, इन्क्रीज होतं. काय होतं, इन्क्रीज होतं. काय होतं, इन्क्रीज होतं. म्हणजे आपण मिठाला ऍड केलं, त्याच्यानंतर आपण शुगरला ऍड केलं, तर सरफेस टेन्शन काय होतं, इन्क्रीज होतं. येस, आलं लक्षामध्ये सर्वांच्या पॉइंट? ओके, त्याच्यानंतर बघा सेकंड पॉइंट काय आहे, इफेक्ट ऑफ पार्टली सोल्युबल इम्प्युरिटीज. यालाच आपण काय म्हणतो, स्पॅरिंगली सोल्युबल इम्प्युरिटीज किंवा स्पॅरिंगली सोल्युबल सबस्टन्स म्हणू शकतो. ओके, तर बघा, वेन अ स्पॅरिंगली सोल्युबल सबस्टन्स सच ॲज अ फेनॉल. आता स्पॅरिंगली सोल्युबल सबस्टन्स मध्ये कोणकोणता येतो? फेनॉल येतो, त्याच्यानंतर डिटर्जंट पावडर, आपलं जे डिटर्जंट पावडर आहे, ओके, जे आपण कपडे वॉशिंग करण्यासाठी युज करत असतो, ज्याला आपण धुण्याचा सोडा म्हणत असतो. ओके, सो डिटर्जंट पावडर किंवा फेनॉल हे कसे आहेत, स्पॅरिंगली सोल्युबल इम्प्युरिटीज आहेत किंवा पार्टली सोल्युबल इम्प्युरिटीज म्हणा, किंवा याला तुम्ही स्पॅरिंगली सोल्युबल सबस्टन्स म्हणू शकता. कारण की हे पाण्यामध्ये अर्धेच विरघळतात. ओके, अर्धेच ते सोल्युबल आहेत. जसं समजा, जर समजा तुम्ही डिटर्जंट पावडरला किंवा सोपला तुम्ही जर पाण्यामध्ये काय केलं, डिझॉल्व्ह केलं, तर त्या ठिकाणी पूर्ण डिटर्जंट पावडर कम्प्लिटली डिझॉल्व्ह होत नाहीये. काही डिटर्जंट पावडरचे जे पार्टिकल असतात तर त्या पाण्यामध्ये राहतात. ओके, तर अशा टाइपची इम्प्युरिटीज जर समजा आपण ऍड केली, इज मिक्स्ड विथ द वॉटर, द सरफेस टेन्शन ऑफ द वॉटर डिक्रीजेस. त्याच्यामुळे काय होतं, सरफेस टेन्शन काय होतं, या वॉटरचं डिक्रीज होतं. येस, आलं लक्षामध्ये? बघा, आपण सर्वात पहिली जी इम्प्युरिटी कोणती ऍड केली ती सोल्युबल इम्प्युरिटीज. याच्यामध्ये आता या ठिकाणी बघा, सोल्युबल इम्प्युरिटीज याच्यामध्ये आपण काय घेऊया, NaCl घेऊया. जर समजा आपण NaCl ला ऍड केलं तर काय होतं, याच्यामध्ये सरफेस टेन्शन काय झालं, इन्क्रीज झालं. बरोबर आहे. त्याच्यानंतर आता पार्टली सोल्युबल मध्ये आपण काय घेतलं, फेनॉल घ्या किंवा डिटर्जंट पावडर घ्या. ओके, फेनॉल घ्या किंवा या ठिकाणी डिटर्जंट पावडर घ्या, फेनॉल घ्या, डिटर्जंट पावडर घ्या. याच्यामध्ये जर आपण ऍड केलं वॉटरमध्ये, तर सरफेस टेन्शन या ठिकाणी काय व्हायलंय, डिक्रीज व्हायलंय. मग सरफेस टेन्शन जर डिक्रीज होत असेल तर त्यामुळं आपण काय करतो, डिटर्जंट पावडरला ऍज अ आपण वॉशिंग एजंट म्हणून आपण युज करत असतो. त्याच्यामुळे काय होतं, कारण की लिक्विडचं सरफेस टेन्शन आपल्याला कमीत कमी पाहिजे, तरच त्या लिक्विडचा आणि या आपल्या कपड्याचा गुड कॉन्टॅक्ट होतो. त्याच्यामुळे काय होतं, ते लिक्विड त्या कपड्यामध्ये जातं आणि कपड्यामधला जो स्टेन आहे, जो मळ आहे, तो काय करतं, बाहेर काढतं. ओके, त्याच्यामुळं पाण्याचं किंवा याचं सरफेस टेन्शन कमी पाहिजे.
जर समजा ज्या पाण्यामध्ये आपण मीठ वगैरे ऍड केलं आणि त्या पाण्यानं जर आपण समजा कपडे धुवायला लागलं तर ते कपडे आपले निघणार नाहीयेत, कारण की त्याचं काय होतं, सरफेस टेन्शन वाढतं. कारण NaCl आपण ऍड करतोय म्हणजे सोल्युबल सबस्टन्स आपण ऍड करतोय, म्हणजे सरफेस टेन्शन वाढलं तर आपल्याला कपडे धुता येत नाहीत. येस, लक्षामध्ये, म्हणजे कपड्याचा मळ निघत नाहीये. मुलींना ही गोष्ट माहित असेल आणि भविष्यामध्ये ही गोष्ट मुलांना पण माहित होणार आहे. कारण की किती जरी झालं तरी पण तुमचं 50 नाही, ठीक आहे 40 धरूया. नाही 40 जास्त वाले का रे? बरं 30 धरू. ओके. किती जरी झालं तरी पण तुमचं वयाच्या 30व्या वर्षापर्यंत लग्न होणार नाहीये. म्हणजे तुम्हाला कपडे धुण्याचा अनुभव एकदम जोरदार येणार आहे, जसा मला आलेला होता. ओके. चला ठीक आहे. तर या ठिकाणी ही गोष्ट मुलांनो तुम्ही पण लक्षात ठेवा. मुलींना तर लक्षात असतेच रे, बट तुमच्यासाठी महत्त्वाचा पॉइंट आहे. येस, आलं का लक्षामध्ये? जेव्हा आपण डिटर्जंट पावडर ऍड करतो तेव्हा सरफेस टेन्शन काय व्हालंय? डिक्रीज व्हालंय आणि सरफेस टेन्शन डिक्रीज होत असेल तरच आपले कपडे चांगल्या पद्धतीनं धुतले जातात, अन्यथा कपड्यातला मळ निघत नाहीये. ओके, आलं लक्षामध्ये? आणि जर समजा सोल्युबल सबस्टन्स आपण जसं की शुगर असेल किंवा NaCl असेल हे जर आपण ऍड केलं तर सरफेस टेन्शन काय होतं? इन्क्रीज होतं. सो दिस इज द इफेक्ट ऑफ द इम्प्युरिटीज ऑन द सरफेस टेन्शन. आता याच्यामध्ये एक इम्प्युरिटी राहिलेली आहे. कोणती इम्प्युरिटी राहिलेली आहे? इनसोल्युबल सबस्टन्स. इनसोल्युबल सबस्टन्स उदाहरणार्थ कोणता आहे? रॉक पार्टिकल आहेत. ओके, रॉक पार्टिकल असतील म्हणजे खडकाचे काही तुकडे असतील किंवा स्टोन असेल, दगड असेल किंवा याला तुम्ही आयर्न रॉड म्हणू शकता किंवा काही लोखंडाचे पीसेस असतील, आयर्न पीसेस म्हणा. जर समजा आपण जर लिक्विड मध्ये टाकले तर त्या ठिकाणी सरफेस टेन्शन काय होतं राजांनो? कमीच होत असतं. ओके, पण तेवढं कमी होत नाही, बट कमी होतं. ओके, तर या ठिकाणी बघा थर्ड पॉइंट काय आहे? इफेक्ट ऑफ इनसोल्युबल इम्प्युरिटीज. दॅट इज द वेन इनसोल्युबल इम्प्युरिटीज इज ऍडेड इन टू द वॉटर. जर समजा आपण इनसोल्युबल इम्प्युरिटीज म्हणजे जी इम्प्युरिटी सोल्युबल नसते जर समजा आपण ऍड केली तर इन वॉटर द सरफेस टेन्शन ऑफ वॉटर डिक्रीजेस. या ठिकाणी पण काय होतं? सरफेस टेन्शन ऑफ वॉटर काय होतं? डिक्रीज होतं. यस, लक्षामध्ये. सो दीज आर द पॉइंट्स ऑफ द इफेक्ट ऑफ द इम्प्युरिटीज ऑन द सरफेस टेन्शन. तर पहिल्यांदा आपण सोल्युबल इम्प्युरिटीज घेतली होती, इफेक्ट ऑफ सोल्युबल इम्प्युरिटीज. सेकंड आपण इफेक्ट ऑफ पार्टली सोल्युबल इम्प्युरिटीज, याला म्हणूया स्पॅरिंगली सोल्युबल सबस्टन्स किंवा स्पॅरिंगली सोल्युबल इम्प्युरिटीज. आणि थर्ड पॉइंट आहे इफेक्ट ऑफ इनसोल्युबल इम्प्युरिटीज. यस, तिन्हीच्या तिन्ही पॉइंट मला सांगा लक्षात आले का? यस, रिव्हिजन घेऊ तुमचं लगेच आता. सर्वांच्या लक्षात आले का मला सांगा? Yes, sir. यस, ओके. शीतल समजलं? सानिका? Yes, sir. Yes, sir. ओके, व्हेरी गुड बेटा. संजीवनी समजलं का? सिंथिया समजलंय? Yes, sir. Oh, sir. ओके, व्हेरी गुड. तर आता या ठिकाणी बघा हे सर्वात महत्वाचे पॉइंट म्हणजे हेच लक्षात ठेवा. जर समजा आपण सोल्युबल सबस्टन्स ऍड केला सरफेस टेन्शन इन्क्रीज होतं, इनसोल्युबल सबस्टन्स ऍड केला तर सरफेस टेन्शन डिक्रीज, आणि पार्टली सोल्युबल किंवा स्पॅरिंगली सोल्युबल सबस्टन्स ऍड केला सरफेस टेन्शन डिक्रीज. म्हणजे दोन ह्याच्यामध्ये सरफेस टेन्शन डिक्रीज होतं, एकामध्ये सरफेस टेन्शन इन्क्रीज होतं जर समजा सोल्युबल इम्प्युरिटीज असेल तर. ओके, तर या पॉइंटवरून तुम्ही सगळे पॉइंट मनानं बनवू शकता. यस, आलं लक्षामध्ये सर्वांच्या? यस, आलेला आहे. त्याच्यानंतर आता पुढचा पॉइंट आपल्याला बघायचा आहे. पुढचा एक क्वेश्चन आहे, 2 मार्काचा क्वेश्चन आहे, एकदम इझी वाला क्वेश्चन आहे. बघा, सेम टाईपचा क्वेश्चन आहे. एक्सप्लेन द इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन दी सरफेस टेन्शन. सर्वात पहिल्यांदा आपण काय बघितलं? एक्सप्लेन द इफेक्ट ऑफ द. यस, बघा या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा आपण बघितलं एक्सप्लेन द इफेक्ट ऑफ द, दॅट इज द एक्सप्लेन द फॅक्टर्स अफेक्टिंग द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बघितलं, म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट वर कोणकोणते फॅक्टर अफेक्ट होतात. ओके, त्याच्यानंतर आपण बघितलं एक्सप्लेन द इफेक्ट ऑफ द इम्प्युरिटीज ऑन दी सरफेस टेन्शन बघितलं, म्हणजे ज्या इम्प्युरिटीज प्रेझेंट आहेत तर त्याचा सरफेस टेन्शनवर काय इफेक्ट आहे हे आपण स्टडी केलं. त्याच्यानंतर आपल्याला स्टडी करायचंय एक्सप्लेन द इफेक्ट ऑफ द टेम्परेचर ऑन दी सरफेस टेन्शन. जर समजा आपण टेम्परेचर कमी जास्त केलं तर त्या ठिकाणी त्याचा सरफेस टेन्शनवर काय इफेक्ट आहे हे आपल्याला आता स्टडी करायचंय. 2 मार्काचा क्वेश्चन आहे आणि एकदम इझी क्वेश्चन आहे. ओके, तर बघा या ठिकाणी काय आहे, क्वेश्चन सर्वांना समजलाय? येस, टेम्परेचरचा सरफेस टेन्शनवर काय परिणाम होतो? टेम्परेचर आपण कमी जास्त केलं तर बघा पहिला पॉइंट, इन मोस्ट ऑफ द लिक्विड सरफेस टेन्शन डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. आता मोस्ट ऑफ लिक्विड मध्ये काय होतं? सरफेस टेन्शन डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. जर समजा आपण टेम्परेचर वाढवलं, ओके, या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. ओके, बघा मोस्ट ऑफ लिक्विड मध्ये काय होतं?
सरफेस टेन्शन इन्क्रीजेस. जर समजा आपण एक मिनिट, मोस्ट ऑफ लिक्विड मध्ये काय होतं, सरफेस टेन्शन इन्क्रीजेस विथ डिक्रीज इन टेम्परेचर. विथ काय होतं, डिक्रीज इन टेम्परेचर. आपण समजा टेम्परेचर डिक्रीज केलं, सरफेस टेन्शन इन्क्रीज होतं. किंवा या ठिकाणी उलटा पॉइंट लिहिला, इन मोस्ट ऑफ द लिक्विड सरफेस टेन्शन डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. असा आपण उलटाही पॉइंट लिहू शकतो. सेमच मिनिंग होतो याचा. ओके, टेम्परेचर वाढवलं सरफेस टेन्शन कमी, आणि टेम्परेचर कमी केलं सरफेस टेन्शन जास्त. हे मोस्ट ऑफ लिक्विड मध्ये होतं. बट काही लिक्विड असे आहेत, उदाहरणार्थ समजा आपण मॉल्टन कॉपर घेतला किंवा आपण कॅडमियम घेतला. या ठिकाणी बघा, या ठिकाणी ओके, या केसमध्ये काय होतं, इन द केस ऑफ मॉल्टन कॉपर, जर एक मिनिट, जर समजा आपण वितळलेला कॉपर घेतला किंवा आपण मॉल्टन कॅडमियम, वितळलेला आपण कॅडमियम घेतला. मॉल्टन म्हणजे सर्वांना माहित आहे. ओके, आपण समजा मॉल्टन कॉपर घेतला किंवा मॉल्टन कॅडमियम घेतला, द सरफेस टेन्शन इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. तर या केसमध्ये एक्सेप्शन आहे. आणि काय एक्सेप्शन आहे, कशामध्ये, मॉल्टन कॅडमियम मध्ये, एक मिनिट, मॉल्टन कॅडमियम, कॅडमियमचा सिम्बॉल CD आहे, किंवा मॉल्टन कॉपर असेल, याच्यामध्ये काय होतं, सरफेस टेन्शन हे इन्क्रीज होतं जर समजा आपण टेम्परेचर इन्क्रीज केलं तर. बाकीच्या मध्ये उलट होतं, टेम्परेचर आपण इन्क्रीज केलं तर सरफेस टेन्शन काय होलंय, डिक्रीज. टेम्परेचर इन्क्रीज, सरफेस टेन्शन डिक्रीज. बट या ठिकाणी काय होलंय, टेम्परेचर इन्क्रीज, सरफेस टेन्शन इन्क्रीज. ही काय आहे, एक्सेप्शन आहे. ओके, हे काय आहे, एक्सेप्शन आहे. and this is only for the molten cadmium and the copper. ओके, तर या ठिकाणी ही पॉइंट सर्वांना लक्षात आला असेल. त्याच्यानंतर बघा, आता याच्यामुळे काय होतं, पहिला पॉइंट आपण काय केला, सरफेस टेन्शन कमी होतं जर समजा आपण टेम्परेचर वाढवलं तर. मग आपण काय होतो, याचाच उपयोग करून आपण काय करतो बघा, द न्यू कॉटन फॅब्रिक इज वॉश्ड इन अ कोल्ड वॉटर. तर याच्यामुळे काय होतं, न्यू कॉटन फॅब्रिक म्हणजे जे नवीन कपडे आहेत ते आपण काय करतो, न्यू कॉटन फॅब्रिक इज वॉश्ड इन अ कोल्ड वॉटर. म्हणजे नवीन कपडे आपण थंड पाण्यामध्ये धुतो, as water does not make a good contact with the fabric, okay, due to its higher surface tension. तर या ठिकाणी कोल्ड वॉटरचं सरफेस टेन्शन, कोल्ड वॉटरचं सरफेस टेन्शन जास्त असल्यामुळे या ठिकाणी काय होतं, त्या कपड्यामध्ये वॉटर जात नाहीये, मीन्स वॉटर डज नॉट मेक अ गुड कॉन्टॅक्ट विथ द फॅब्रिक ड्यू टू इट्स हायर सरफेस टेन्शन. मग त्याच्यामुळे काय होतो, यस, अरे एकदा का पाणी त्या कपड्यामध्ये जात नसेल व्यवस्थित तर कलर निघणार नाहीये, नवीन कपडे आहेत ना. आणि जर समजा आपण गरम पाण्याने नवीन कपडे जर धुतले तर काय होतं, कलर निघतो. मग त्याच्यामुळे या ठिकाणी न्यू कॉटन आपण थंड पाण्यामध्ये धुतो आणि ओल्ड कॉटन आपण गरम पाण्यामध्ये धुतो. ओके, येते लक्षामध्ये. ओके, त्याच्यानंतर बघा थर्ड पॉइंट, हॉट वॉटर इज वॉश्ड टू रिमूव्ह द टफ स्टेन्स म्हणजे मळ, ओके, ऑन अ फॅब्रिक बिकॉज ऑफ इट्स लोअर सरफेस टेन्शन. आपण या ठिकाणी हॉट वॉटरचं काय होतं, सरफेस टेन्शन इन्क्रीज होतं, सरफेस टेन्शन, यस. अरे हॉट वॉटर म्हणजे काय होतं मला सांगा, हॉट वॉटर आहे, टेम्परेचर काय होतं, टेम्परेचर इन्क्रीज होतं, हॉट वॉटरचं टेम्परेचर जास्त असतं, त्याच्यामुळे सरफेस टेन्शन काय होतं, कमी होतं. ओके, मग सरफेस टेन्शन कमी असल्यामुळे या ठिकाणी काय होतं, जे जुने कपडे आहेत त्याच्यासोबत वॉटरचा चांगला कॉन्टॅक्ट होतो आणि वॉटर जे आहे ते त्या कपड्यामधून जाऊन प्रत्येक मॉलिक्युल मधून जाऊन काय करतं, टफ स्टेन जो असतो म्हणजे मळ जो असतो तो बाहेर काढतो. त्याच्यामुळे काय करायचं, जे नवीन कपडे आहेत ते थंड पाण्यामध्ये धुवायचे आणि जे जुने कपडे आहेत ते गरम पाण्यामध्ये धुवायचे. दिस इज द कॉमन लॉजिक अँड दिस इज माय पर्सनल सजेशन टू ऑल ऑफ यू बॉईज आफ्टर युअर 12th एक्झाम. ओके, सो यू मे गो टू द कॉलेज फॉर द हायर डिग्री. तर त्या ठिकाणी तुम्हाला हॉस्टेलमध्ये राहावं लागेल, रूम मध्ये राहावं लागेल आणि त्या ठिकाणी मग तुम्ही काय करा, यस. ओके, लक्षामध्ये सर्वांच्या. Yes, sir. ओके, व्हेरी गुड. आणि त्यानंतर लास्ट पॉइंट बघा, द सरफेस टेन्शन ऑफ अ लिक्विड बिकम 0 ऍट अ क्रिटिकल टेम्परेचर. मग एका क्रिटिकल टेम्परेचरला काय होतं, सरफेस टेन्शन काय होतं, 0 होतं. ओके, यस. आता बघा या क्वेश्चनचा मिनिंग त्याच्यानंतर आन्सर तुम्हाला सांगतो एक शॉर्ट मध्ये. आपल्याला सांगितले त्यांनी, एक्सप्लेन द इफेक्ट ऑफ द टेम्परेचर ऑन द सरफेस टेन्शन. आता बघा, मोस्ट ऑफ लिक्विड मध्ये काय होतं, मोस्ट ऑफ लिक्विड मध्ये काय होतं, जर समजा आपण टेम्परेचर वाढवलं, जर समजा आपण टेम्परेचर इन्क्रीज केलं तर सरफेस टेन्शन काय होतं, डिक्रीज होतं. बट याला एक्सेप्शन काय आहे, याला एक्सेप्शन काय आहे, मॉल्टन कॅडमियम
मॉल्टन कॅडमियम और द कॉपर. आता मी शॉर्ट मध्ये दिलेलं आहे, नोट्स मध्ये खूप डिटेल मध्ये दिलेलं आहे. ओके, मॉल्टन कॅडमियम आणि कॉपरचं काय होतं, जर समजा आपण टेम्परेचर इन्क्रीज केलं, तर सरफेस टेन्शन पण काय होतं, इन्क्रीज होतं. ओके, ही आहे एक्सेप्शन. ओके, आणि हे फक्त मॉल्टन कॅडमियम किंवा मॉल्टन कॉपर साठीच होतं. बाकी मोस्ट ऑफ लिक्विड जसं की वॉटर असेल, मिल्क असेल, केरोसिन असेल किंवा दुसरं कोणतं एखादं लिक्विड असेल, टेम्परेचर आपण वाढवलं तर सरफेस टेन्शन काय होतं, कमी होतं. ओके, मग त्याच्यामुळे काय होतं बघा, जर आपल्याला समजा जुने कपडे धुवायचे असतील, आपल्याला एकदम ओल्ड क्लॉथ धुवायचे असतील. ओके, ओल्ड क्लॉथ, कारण की ओल्ड क्लॉथ मध्ये मळ असतो, नवीन कपड्यामध्ये काही मळ नसतो. कारण ओल्ड क्लॉथ मध्ये मळ असतो, त्याच्यामुळे आपण काय करतो, ओल्ड क्लॉथला जर आपल्याला धुवायचं असेल तर आपण त्याला गरम पाण्यामध्ये धुतो. गरम पाण्यामध्ये का, कारण की त्याचं सरफेस टेन्शन काय असतं, कमी असतं म्हणून. ओके, सो दिस इज ऑल अबाउट. यस, आय थिंक सर्वांच्या लक्षात आलं असेल. एक मिनिट. ओके, चला ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूत. याच्यानंतरच एक डेरिव्हेशन आहे, डेरिव्हेशन आपण उद्या स्टडी करूया. ओके Okay, sir. ओके, Okay, हॅव sir. नाईस डे. बाय बाय टू ऑल ऑफ यू. Bye, sir. Bye.